नमस्कार. यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. नमस्कार मंडळी. नादब्रह्मच्या आजच्या या मुलाखतीच्या भागामध्ये आपण अधिक मासाविषयी आणि विष्णू सहस्रनामाविषयी जाणून घेणार, कारण आजच अधिक मास सुरू झालेला आहे आणि त्या निमित्ताने ह्या विष्णूच्या पहिल्या श्लोकाने मी ही सुरुवात केली आहे. आणि या अधिक मासाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मी जे आपल्याकडे पाहुणे आमंत्रित केले आहेत ते म्हणजे डॉक्टर सौ रुपाली कापरे. माझी आईच आहे. आणि हे जे आपण नादब्रह्मवरती विविध श्लोक स्तोत्र मी गेली आता 5-6 वर्ष घेते, तर ते सगळे मी आईकडूनच शिकलेले आहे आणि त्यामुळेच हा आपला चॅनल आपण सुरू केलेला आहे. तर ही अधिक मासाची माहिती जाणून घेण्यासाठी आज मी आईला खास इथे आमंत्रित केलेलं आहे की ती माहिती तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचावी. अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. आधी आईविषयी माहिती सांगते की संस्कृतमध्ये MA केलेलं आहे, त्यानंतर योग आणि आयुर्वेदामध्ये PhD केलेली आहे. आणि लॉकडाऊनचं जे एक चांगली गोष्ट घडली त्यामध्ये जी घडलेली गोष्ट आहे की विविध प्रकारची स्तोत्र, आपले आध्यात्मिक ग्रंथ ह्यांचं ऑनलाईन पद्धतीनं ती अभ्यास वर्ग चालवते. त्यामध्ये रामायण आहे, ज्ञानेश्वरी आहे, मनाचे श्लोक आहेत, भागवत आहे, अजून काय आहे तूच सांग, अजून कुठले राहिलेत ते? ज्ञानेश्वरांचं ज्ञानेश्वरी बरोबरच चांगदेव 65, त्यानंतर अनुभवामृत आता आमचं चालू आहे. हे विविध लोकांसाठी अभ्यास वर्ग रेग्युलर चालू आहेत गेली 5-6 वर्षांपासून आणि त्याचा लाभ अनेक लोकांना होतोय. तर याविषयी माहिती घेण्यासाठी म्हणून मी आज आईलाच इथं आमंत्रित केलेलं आहे की माझ्या मनात तर प्रश्न होतेच, पण अनेक लोकांना हे सगळे प्रश्न असतात की का अधिक मास आलेला आहे. तर पहिल्यांदा सुरुवात तीच करूया की काय आहे हा अधिक मास. नमस्कार. मला खूप आनंद होतोय की अधिकस्य अधिकम फलम या दृष्टीनं आपण आज आता अधिक मास का येतो हे आधी थोडस जाणून घेऊया. दर 3 वर्षानंतर हा अधिक मास येतो. बरोबर. पण तो काय येतो तर सौरगणना आणि चंद्रगणना, म्हणजे चंद्राची गती आणि सूर्याची गती याच्यामध्ये 10 दिवसांचा फरक असतो. आपल्याला वर्षाचे 365 दिवस माहिती आहेत, पण ते सूर्यगतीप्रमाणे आणि चंद्रगतीप्रमाणे 355 दिवस किंवा 354 दिवस असे मानले जातात. मग हा जो 10-11 दिवसांचा काळ आहे, म्हणजे ते अगदी पूर्ण 10 नाही, पूर्ण 11 नाही, 10 दिवस 10 तास आणि काही मिनिटं असा मिळून तो 33 दिवसांचा फरक पडतो. आणि म्हणून हा अधिक मास हा आपल्याकडे मानण्याची पद्धत आली. दर 3 वर्षानंतर हा अधिक मास येतो. आता हा अधिक मास खरं म्हणजे काय की भगवंतांनी त्याला नाव काय पुन्हा दिलं. कारण अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं. कारण का की हा अधिक मासच नाराज झाला होता. 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाला सगळेजण मलमास म्हणत होते, म्हणजे तो अशुद्ध काळ आहे असं मानलं जातं. पण मग एखाद्याचं उत्थापन करण्याच्या हेतूनं भगवंतांनी काय केलं की तू नाराज होऊ नकोस, त्यापेक्षा माझ्याच नावानं हा अधिक मास प्रसिद्ध होईल. अरे वा. मग भगवंताची आता आपण नंतर पाहणारच आहोत की 1000 नाव आहेत, पण पुरुषोत्तम हे भगवंताचं श्रेष्ठ नाव आणि म्हणून त्यांनी ते अधिक मासाला आपलं नावच बहाल केलं आणि हा मास पुरुषोत्तम मास म्हणजेच. आणि अधिक मास ह्या कालगणनेनुसार बरोबर. म्हणा आपण पुरुषोत्तम मास म्हणतो की हा आता चांगला महिना आलेला आहे ते त्यासाठी. मग आता या महिन्यामध्ये काय व्रत वैकल्य करावीत किंवा काय नियम असावेत का, असं काही आपल्याला शास्त्राने सांगितलेलं आहे का? आता मगाशी मी म्हणलं तसं अधिक मास हा अधिक काहीतरी करण्यासाठी आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे आपण दैनंदिन जीवनात फक्त संसारात रमलेले असतो, आपण आपल्या कामामध्ये रमलेले असतो, पण याला आध्यात्मिक महत्व जास्त दिलं पाहिजे. ते कसं की या निमित्तानं आपण भगवंताची उपासना करायची, नामस्मरण करायचं, विष्णू सहस्रनाम म्हणायचं किंवा विविध व्रत करायची. मग ती व्रत कोणती करू शकतो आपण दैनंदिन जीवनामध्ये. तर अगदी नियमित आपण स्नान जे करतो ते स्नान करताना सुद्धा गंगेची प्रार्थना करायची. म्हणजे तेही मला सांगायचे की या मासामध्ये गंगेची पण आपण आराधना करायची असते.
मग त्याची स्तोत्र आहेत, गंगालहरी म्हणून स्तोत्र आहे. त्याच्यानंतर आपण भोजन करतो. भोजन करताना सुद्धा आपण एक मौन धरलं पाहिजे. 1 महिनाभर जर मौन धरलं तर आपल्याला माहिती आहे की जे वदनी कवळ घेता आपण म्हणतो आणि उदर भरणं नव्हे जाणी जे यज्ञकर्म, तर हे यज्ञकर्म कसं होतं की आपल्या नकळत काही वाईट शब्द बोलले जातात. एखाद्याला एखादा पदार्थ आवडला नसेल तर आपल्या घरामध्ये काहीतरी चर्चा होते. तर तसं न होता हे यज्ञकर्म समजून आणि मौन जर धरलं तर आपल्याला दोन्ही गोष्टी होतात. सगळीकडे शांतता मिळते, आपलं मन शांत होतं आणि आपल्याला अधिक त्याचा लाभ होतो. म्हणून मौन धरायचं. अजून एक भोजनामध्ये मला सांगावंच वाटतंय की आपल्याला खूप आवडीचा एखादा पदार्थ असतो. मग तो जर पदार्थ आपण त्या 1 महिनाभर आपण त्याज्य केला म्हणजे तो सोडायचा. का सोडायचा की आपल्याला संयम शिकायचा असतो अधिक महिन्यामध्ये. मग तो संयम कसा येईल की माझ्या आवडीची गोष्ट मी सोडली, तर त्या निमित्तानं तो मला संयम करायची सवय लागते. पण आवडीची गोष्ट जशी सोडायची तसंच आपल्याला एखादं व्यसन असतं. आता महिलांना वगैरे आपल्याला फारशी व्यसन नसतात, पण तरी सुद्धा काहींना चहाच असतं किंवा हेच केल्यानंतर हेच करायचं. तर ही व्यसनं सुद्धा सोडली पाहिजे. आणि सामान्य लोकांना किंवा आपल्या बरोबरीचे जे कोणी असतील त्याला जर एखादं व्यसन असेल तर ते सोडण्यासाठी त्याला प्रवृत्त करायचं. म्हणजे हा एक चांगला सामाजिक दृष्टिकोन पण त्याच्यामध्ये आपण ठेवूया. अजून दीपदानाचं पण ते महत्वाचं आहे की हा महिना दीपदानासाठी पण श्रेष्ठ आहे. आता दीप हा कशाचं प्रतीक आहे? ज्ञानाचं प्रतीक आहे. प्रकाश देत असतो. तर दीप आपल्या मंदिरामध्ये म्हणजे आपल्या देवघरात सुद्धा सतत दीप तेवत ठेवायचा 24 तास म्हणजे 3 महिनाभर पूर्ण. आणि दिव्याचं दान कशासाठी करायचं की दुसऱ्याच्याही जीवनात प्रकाश येऊ दे आणि दुसऱ्याही जीवनात ज्ञान मिळू दे, म्हणजे ज्ञानाचा प्रकाश हा त्याला मिळू दे. आता मला एक त्याच्यात थोडंसं आधुनिक ह्याच्यानुसार सांगावं वाटतं की आपल्यामध्ये काही गरीब असतात ज्यांच्याकडं उजेड सुद्धा नसतो, ते अजूनही झोपड्यांमध्ये राहतात. तर अशांसाठी जर आपण त्यांना प्रकाशाची योजना करून दिली तो एक भाग आहे. किंवा मंदिरांमध्ये आम्ही पाहतो रोज, आता आम्ही कित्येक देवांना जात असतो, पण त्या देवाच्या इथे साधा दिवा सुद्धा नसतो किंवा हल्ली लाईट जाण्याची व्यवस्था हे जास्त येते, प्रमाण जास्त आहे. तर अशा वेळेला त्या मंदिरांमध्ये जर आपण इन्व्हर्टरची सोय करून दिली, म्हणजे जर आता आपल्याला दान करायचंच आहे तर आपण आधुनिक पद्धतीने दीपदान अशाही पद्धतीने करू शकतो. हा छान मुद्दा आहे आपल्याला सगळ्यांसाठी. किंवा मग सांजवात म्हणजे जे आपण दिवा म्हणतो तो अखंड त्या मंदिरामध्ये राहील यासाठी आपण तेलाचं दान करू शकतो. एक योजना म्हणजे ते छोटे छोटे दिवे बरेच जण देतात की ज्याचा उपयोग होत नाही, त्याऐवजी तुम्ही आधुनिक पद्धतीने विचार करून असं मंदिरासाठी दान करू शकता. किंवा आपल्या जवळच्या ओळखीतल्या एखाद्या व्यक्तीच्या घरी जर अंधार असेल तर त्यांनाही आपण विविध पद्धतीने करू शकतो. हे एक छान आहे. अजून काय? अन्नदान. या ह्याच्यात अन्नदानाचं जास्त महत्व आहे की तुम्ही तीर्थक्षेत्री जर जाऊन अन्नदान केलं किंवा आपल्या गावामध्ये सुद्धा. आता तेही करताना मगाशी सांगितलं असं सत्पात्री दान हे महत्वाचं आहे. भगवद्गीतेने काय सांगितलेलं आहे की दातव्यम इति दान दीयते अनुपकारिणी. म्हणजे मी कुणाला तरी दान करायचं आणि त्यांनी मला परत काहीतरी द्यावं या उद्देशानं नाही. आपण अन्नदान करायचं, मग त्यात गरिबांनाही तुम्ही देऊ शकता. आणि 33 सगळीकडे 33 या आकड्याला महत्व आहे. 33 न म्हणता 33 असं म्हटलं जातं. का तर मगाशी मी सांगितलं की 30 दिवसाचा बरोबर फरक नाही पडत. तर ते वरचे जे 10-10 तास आहेत ते सगळ्याचे मिळून 3 दिवस होत असतात आणि म्हणून ते 30 म्हणजे असं ते दान देण्याची पद्धत आहे. म्हणून तेवढ्या जणांना म्हणजे मेहूण घालायचं, दीपदान करतात ते पण 33 अनारसे देतात, आंबे देतात. म्हणजे अशी विविध प्रकारची दान आहेत. आता ही झाली थोडीशी माहिती आपली अधिक मासाची. महत्वाचा प्रश्न असा आहे की अधिक मासाची देवता कोणती आणि त्याची उपासना कशी करायची त्याविषयी थोडस. आता मी सुरुवातीला सांगितलं होतं की अधिक मास हा जेव्हा नाराज झाला तेव्हा विष्णूकडे गेला. म्हणजेच या मासाची देवता आहे विष्णू, भगवान विष्णू. सगळ्यात महत्वाचा भगवंत आहे तो. आणि त्याच्या अधिकाराने किंवा त्याच्या अधिपत्याखाली सगळं विश्व चाललेलं आहे. म्हणून त्याची आराधना जास्ती प्रमाणात करायची. मग ती कशी करू शकतो? तर एक तर विष्णू सहस्रनाम
ते प्रचलित आहे हो आणि ते आपण म्हणायचं, किंवा विष्णूची छोटी छोटी स्तोत्र पण आहेत हो. ती म्हणायची. आता मी मध्येच 1 मिनिट सांगते आमच्या हा. सर्व नादब्रह्म परिवाराला की मागच्या महिन्यातच आम्ही जे आमचा एक ग्रुप आहे त्यांना असं सांगितलं की आता अधिक मास सुरू होते, अधिक मासाची देवता विष्णू आहे, तर आपण विष्णूचं एखादं छोटं स्तोत्र शिकूया. तर सगळ्या मुलांनी एक छान श्री हरी स्तोत्र जे आहे ते, आणि त्याला चाल पण आपणच छान लावलेली आहे, तर ती शिकवली आहे. आता अधिक मासामध्ये तुम्हाला तेही एक दिवस ऐकायला मिळेल, सर्व विद्यार्थ्यांनी म्हणलेलं ते स्तोत्र. आणि त्यातच एका मुलीने विष्णूचं खूप सुंदर चित्र काढले, ऋषिका आडेकर म्हणून मुलगी आहे, ते पण त्या दिवशी तुम्हाला बघायला मिळेल. तर मुलांसाठी आम्ही तो एक उपक्रम केलेला आहे. हा तुमचा उपक्रम खूपच छान आहे. आणि नादब्रह्म हे नावच खरंच सगळ्यांना आकर्षित करणार आहे. आता मला विष्णू सहस्त्रनामाची माहिती हवी की विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं बरोबर आहे, ते आता आपण शिकणार आहोत, तो पुढचा भाग. पण विष्णू सहस्त्रनाम नेमकं कुणी कधी कशामध्ये सांगितलेलं आहे बरोबर, आणि त्याची जी माहिती आहे ती थोडीशी आज आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना देऊया. खूप जणांना विष्णू सहस्त्रनामाची निर्मिती कुठे झाली, त्याचं उगम कुठे आहे हे माहिती नसतो. तर आपल्याला महाभारत हा मोठा ग्रंथ आहे, महान आहे. त्याच्यामध्ये 18 पर्व आहेत. तर त्याच्यामध्ये अनुशासन नावाचं जे पर्व आहे त्याच्यात एक पुन्हा उपपर्व आहे, दान धर्म पर्व. आणि त्या पर्वामध्ये 149वा जो अध्याय आहे त्या अध्यायात हे विष्णू सहस्त्रनाम आलं. पण ते कसं आलं तर भगवंताकडे, भगवान श्रीकृष्णाकडे अर्जुन गेलेला असतो, युधिष्ठिर गेलेला असतो. युधिष्ठिर म्हणतो की मला या जगामध्ये श्रेष्ठ देव कुठला आहे, को धर्म सर्वजण. तर तो विचारत असताना मुद्दाम भगवंत त्याला भीष्मांकडे घेऊन जातात. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भीष्म हे अत्यंत विद्वान आहेत, शास्त्रज्ञ आहेत, अनुभवी आहेत, पितामह त्यांना म्हटलं जातं. पण त्यांना शरपंजरी पडायची वेळ आलेली होती आणि इच्छा मरणासाठी ते भगवंताचं नामस्मरण करीत वाट बघत होते. पण त्यांची जी विद्वत्ता आहे, त्यांचं जे ज्ञान आहे ते सर्वांना उपयुक्त व्हावं, आणि म्हणून मग भगवंतांनी युधिष्ठिराला सांगितलं की आपण भीष्मांकडे जाऊ आणि तू तुझे काही प्रश्न आहेत ते सगळे त्यांना विचार, ते त्यांना उत्तर देतील. म्हणून विष्णू सहस्त्रनामामध्ये सुरुवातीला प्रश्न विचारलेले पहिले 13 श्लोक पहिले 13 श्लोक प्रश्न आहेत. पण किमेकन दैवतम लोके, म्हणजे मगाशी जे आपण प्रश्न विचारला की या अधिक मासाची देवता हीच का, तर कोणतं दैवत श्रेष्ठ आहे, म्हणजे तिथे विष्णू. आणि मग ते विष्णूची सगळी 14व्यापासून 120 पर्यंत सगळी 1000 नावं सांगितलेली, 1000 नावं. पण नावं म्हणजे काय की त्याच्यामध्ये सगळ्या त्याच्या आयुष्यातले जे प्रसंग आहेत, त्याचे पराक्रम आहेत, त्याचं वैशिष्ट्य आहे, गुणवैशिष्ट्य, अशी ती नावे, प्रत्येक नावामध्ये वैशिष्ट्य भरलेलं आहे. आणि खूप जणांनी त्याच्यावर अभ्यास केलेला आहे. तर तोही कोणीतरी, म्हणजे म्हणणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच तेही समजून घेऊया ना. आता आपल्याला हा विषय आज जसं आपल्याला माहिती घेतोय, पुन्हा आपण एकदा हे पण करूयात की नावांचे अर्थ समजून घेऊया, त्याच्या मागे काय असेल ते शास्त्र. आणि मग पुढच्या भागामध्ये फलश्रुती, आणि त्याचं महात्म्य, फलश्रुती आणि महात्म्य सांगितलेलं आहे. 121 ते 142. प्रत्येकाला काय वाटत असतं, सामान्य माणसाला अजून एकदम काही आपण आध्यात्मिक उंची गाठलेली नसते, तोपर्यंत छोटस स्तोत्र म्हटलं, अगदी गणपतीचं स्तोत्र तरी सुद्धा आपण प्रणम्यशीर ते विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम असं सांगितलं की तो लहान मुलगा अभ्यास करतो त्यासाठी स्तोत्र म्हणतो, त्याला धन पाहिजे तो धन. तसं याचं सुद्धा फलश्रुती सांगितली की माणसं करायला लागतात. आता आपण एका उंचीवर गेलो की मग फलश्रुतीची तशी आपल्याला आवश्यकता पण नाही, पण ते मिळतंय म्हणून तरी माणूस करेल. सुरुवातीला वाचलं पाहिजे काय काय आपल्या जीवनामध्ये बदल होणार आहेत, लाभ होणार आहेत, आणि आपली आध्यात्मिक उंची वाढते. अधिक मास आणि विष्णू सहस्त्रनाम या दोघांचं छान नातं जोडलंय की दोन्ही म्हणून आपली पारमार्थिक प्रगती होणार आहे, आध्यात्मिक उंची वाढणार आहे. आणि मग संसाराकडे जे आपण अति लक्ष देत राहतो. आपला जन्म कशासाठी झालेला आहे, माणसाचा जन्म नरदेह मिळालेला आहे तर भगवंताची स्तुती,
भगवंतापर्यंत पोहोचायचंय. भगवंताचे जे गुण आहेत, आता जे आपण 1000 नामं पाहणार त्याच्यात त्याचा प्रत्येक गुण आहे. तो प्रत्येक गुण, आता जसे रामाचे रामायणामध्ये असंख्य गुण आहेत, मग आपण रामायण का शिकतो की त्याचा गुण माझ्याकडे यावा. तसं या विष्णू सहस्रनामातून आपल्याला त्या भगवंताचा एक एक गुण, वैशिष्ट्य हे मिळवण्याचा मी प्रयत्न करीन. आणि भगवंताला तीच आपण प्रार्थना करायची की आम्हाला तुझे गुण जे आहेत ते आमच्यामध्ये येऊ देत, अशी आम्हाला खूप इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही तुझी प्रार्थना करतो. तर आज अशी खूपच छान माहिती आपल्याला मिळालेली आहे की, आणि आज आपण पहिल्याच दिवशी ही माहिती घेतल्यामुळं पुढचे पूर्ण 30 दिवस आजपासून आपल्याला हे अंगीकारता येणार आहे. आपण जे जे आपल्याला करू शकतो, म्हणजे विष्णू सहस्रनाम सध्या ऐकू तरी शकतो आपण आणि म्हणायला पण आपण अर्थातच शिकणारच आहोत. तर हा या सर्व दृष्टीने विचार करून तो महिना आपण व्यतीत करूया, उपयोग करून. आणि त्यासाठी ही छान माहिती आईने आज आपल्याला दिलेली आहे, म्हणून मी नादब्रह्मच्या वतीनं आभार मानते. असेच आपल्याला विविध अजून व्हिडिओ करता येतील, वेगवेगळ्या एकेका ग्रंथाविषयी माहिती घेऊ आपण जसे जमेल तसं. पण त्याची सुरुवात आज ही एक छान झालेली आहे. तर तुम्हा सर्वांचेही खूप खूप आभार हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच आपले जुने, यामध्येच मी जुनी माहिती का सांगते, आधीच्या 2 अधिक महिन्यांमध्ये, म्हणजे यापूर्वीचे जे 2 झाले, तेव्हा पहिल्या वेळेला मी आणि आईने म्हणलेली काही स्तोत्र आहेत. 30 दिवसात 30 स्तोत्र आम्ही छोटी छोटी वेगवेगळी म्हणली होती. आणि नंतरच्या अधिक महिन्यामध्ये, म्हणजे याच्या आधीचा जो झाला, तेव्हा 30 मंत्र घेतले होते. त्याच्यामध्ये अगदी सुभाषित सुद्धा होती, शांती मंत्र होते, विविध देवतांचे मंत्र होते. तर ते अगदी छोट्या थोड्याशा वेळेमध्ये ऐकण्यासाठी, म्हणजे जो काय आत्ता सांगितला तसं आपण, पुण्य महिना आहे तर काहीतरी पुण्यकर्म करूयात, काहीतरी चांगलं ऐकूयात. त्यासाठी तुम्ही त्याचाही लाभ घेऊ शकता. तर उद्यापासून आपण भेटूच यात. रोज आपण एक 10 श्लोक पठण करूया आणि त्यानंतर संपूर्ण विष्णू सहस्रनाम एकत्र पण आपण रेकॉर्ड करून नादब्रह्मवरती ते रिलीज करणार आहोत. त्याचाही तुम्हा सर्वांना फायदा होईल. तर भेटत राहूया. या उपक्रमाला मी शुभेच्छा देते. हो, धन्यवाद. आणि असेच प्रगती होऊ देत. समाजासाठी जे कार्य चाललेलं आहे, बालांना, मुख्य म्हणजे बालांना धरलेलं आहे त्यांचं गृहीत धरून, आणि मग सगळ्या कुटुंबाची, सगळ्या समाजाची अशीच प्रगती होऊ दे. धन्यवाद.